मेकअप आर्टिस्ट. ते मंडळी आता वाजले आहेत सकाळचे 7 आणि घेत आहोत आम्ही चहा. हाय साक्षी. तर घ्या चहा. मी विसरला डिस्टर्ब करतोय. तर मंडळी जरासं मेकअप आर्टिस्ट यांचं सकाळचं ऑर्डर आहे. जाता म्हणतात पटकन चहा आणि थोडं काहीतरी चहा बिस्किट घ्यायचं आणि मग जायचं ऑर्डरसाठी. लग्नाची आता ऑर्डर काल होती श्रीमंत पूजेची आणि आज 10 वाजता. ओके चला लेट्स गो. मंडळी मस्त असं आम्ही पोचलोय व्हेन्यूवरती. यांचं लग्न आहे सायली आणि शशांक. व्हेन्यूला वेळच्या आधी वेळवरती पोचलोय कारण इथे तरी दिसते तयारी सगळी झालेली. आणि आता आपण यांचं सेटअप करून देऊया कशाचा मेकअप आर्टिस्टचा. प्रकृताची तयारी चालू आहे. छान प्रकृत मांडत आहे. वाव पण छान डेकोरेशन झालेलं आहे. वाव मस्त. फुलांच्या इथं ते जिप्सी मिळतं बघ. आमचा मेकअप तर थोडासा झाला आहे. आता साक्षी करत आहे हेअरस्टाईल आणि ड्रेपिंग झाले की फर्स्ट लुक कम्प्लिटेड. अशा पद्धतीनं हर्षदाचं सगळं मेकअप सगळं आवरलेलं आणि आता लग्नाचं अक्षताचं मुहूर्त आलेलं आहे. जवळ 1 वाजत आलाय आणि सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. हॅलो नवरी मुलगीच्या फ्रेंड आहेत त्या जवळच्या. तर तुम्हाला कसं वाटलं मेकअप आणि आजचं ओव्हरऑल कालपासून आजपर्यंत? कालचा मेकअप पण खूप सुंदर झाला. नवरी मुलगी माझी बहीण आहे. सॉरी. आणि तिचा पण मेकअप सगळे 4 लुक एकदम क्लास आणि एकदम कमी वेळात खूप सुंदर ताईने मेकअप केला. बढिया. हर्षदा इज ग्रेट. थँक्यू सो मच. आणि माझा पण मेकअप साऊथ लुक आजचा एकदम क्लास, एकदम छान सुंदर. नाईस ग्रेट. थँक्यू सो मच. तर असं ह्या बहीण होत्या नवरी मुलगीच्या. तर हर्षदाचं पण आता ती आवडते आहे आणि मग आम्हाला पुढे जायचं आहे ट्रिपसाठी. लेट्स गो. मंडळी अशा पद्धतीने झालाय फायनल लुक आमच्या ब्राईडचा. हर्षदाचा मेकअप आर्टिस्ट यांनी केलेलं मेकअप आणि आता दादा आमचे फोटोग्राफर आहेत ते फोटो काढतायत फायनल. आणि आता जाणार आहेत विधीसाठी. लेट्स गो. नवरा मुलगा आता येतोय. अशा पद्धतीनं नवरी मुलगी गेली आहे डोलीसाठी आणि एंट्री मारण्यासाठी. मेकअप आर्टिस्ट हेअर आर्टिस्ट इथं आहेत. सगळं काम त्यांचं चाललं आहे. कशी आली मजा आजची? ओके. ओके. काम कारण मी पण व्हिडिओ घेतलेले नवरी मुलगीचे खूप सुंदर दिसते करतात. त्या पण खुश आहेत सगळ्या. तर म्हणजे कामाकडून खुश आहेत म्हटल्यावरती बेस्ट. आवडलं. तुम्हाला मजा आली का? गुड. आणि हा इथं रुकवत आहे. आता वरात आलेली आहे आणि मगाशी डोली जी गेलेली ती डोली पण आलेली आहे नवरीला घेऊन. आता त्यांची एंट्री होईल आत आणि आता ते लग्नासाठी जातील. लेट्स गो. तर मंडळी अशा पद्धतीने या दोघींचं आजचं काम संपलेलं आहे आणि आता काय करायचं आहे जिजाला घ्यायचं. जरा पॅकिंग जे राहिलंय ते फक्त बॅगेत भरायचं आहे आणि जायचं आहे आमच्या काकूकडे जायचं आहे. तिकडे थोडा वेळ जायचं आहे आणि नंतर जायचं आहे ट्रिपला. लेट्स गो. काम झालं लगेच तिकडे कल्टी मारायचं. लेट्स गो. माझ्या मावस भावाचं जिम आहे आता आपण ते बघायला जाऊया. लेट्स गो. एक नंबर. स्वप्नील रसाळ. मी जे म्हणलेलं माझ्या मावस भावाची जिम तर याची जिम आहे. हे आहेत ओनर स्वप्नील रसाळ. जरा तुमच्या जिम बद्दल आणि तुमच्या ह्याच्याबद्दल माहिती द्या आमच्या ब्लॉग मध्ये. इथे फंक्शनल ट्रेनिंग होत आहे.
Functional. Ladders आहेत गेमचं कसं वेगळं स्लॅम ऑर्गनायझेशन लेग्स बॅक डम्बेल्स हे आणि इंटिरियर छान झाले आहे जरा खूपच भारी ओंक्याने केला ना डिझाईन मस्त अभिनंदन आणि अपॉलॉजीज मी येऊ शकलो नाही ओपनिंगला तेव्हा जरा ओपनिंग पेक्षा काल आलो ते जरा सुदर्शन यादव आता निघतो आम्ही पुण्याला निघतो दापोलीला हर्षराज मेकअप आर्टिस्ट आणि नेहा यादव ती पहिला सुरुवातीला घेतली म्हणून ते आता झालंय असं झालंय नाही मला माहित नाही का मला माहित नाही कोण आहे समोर काय नाही पटकन मला कळत नाही बर A few moments later. मंडळी आता आमच्या मामाच्या घरून टाटा बाय बाय करून आता आम्ही आलेलो स्वप्नीलच्या जिम वरती काल रात्री पण आपण बघितलेली जिम आणि आता हर्षदा रसा मेकअप आर्टिस्ट यांना दाखवायचं होतं जिम आता तिकडे चाललोय आपण लेट्स गो स्वप्नील साहेब त्यांची जिम लेट्स गो चाललेच बघा स्वप्नील रसा यांचं वर्कआउट चाललेच आहे स्वप्नील रसा यांची जिम कशी वाटली तुम्हाला कोल्हापूरला आले असते जिम आली असतील ना कशी वाटली जिम मस्त आहे ना हा काय A few moments later. मंडळी आम्ही आता पोहोचलोय आमच्या काकांच्या घरी तर मंडळी आमच्या काकूच्या घरी आम्ही आता पोहोचलोय येस प्रकाश रसव आमचे काकू ममती रसव आता आपण त्यांच्याच घरी जाऊ हाय स्वरा कशी आहेस आमच्या ब्लॉगला हाय कर ना हॅलो काकू कशी आहेस जिजा म्हणे बघ तुझी दीदी तू म्हणत होतीस ना दीदी स्वरा दीदी हॅलो भैया कसा आहेस तर मंडळी हा माझा मोठा चुलत भाऊ हे माझे मोठे काका मोठ्या वहिनी त्यांची मुलगी स्वरा हॅलो मंडळी आमचं हे काकूचं घर आणि जिजा बघा आता काय करते आमच्या दीदी सोबत वाव स्वरा तुला स्केचिंग शिकवतेस का तू कोणतं स्केचिंग आहे मग काय ड्रॉइंग ओ अच्छा ओ मी बघितलंच नाही गणपतीला अरे असं तुम्ही केलंय का आयडिया भारी केली आयडिया मला कळलं नाही गणपतीने का आणलाय ना आज मला कळलं नाही हे हा प्लॅन होता गुड 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 व्हेरी गुड म्हणजे तू हे स्केच केलेस तू एक नंबर खूपच छान हा पण बेस्ट थोडासा वाद हर्षराज मेकअप आर्टिस्ट आणि भैया वहिनी आणि यांची फॅमिली नेदरलँडला असते मग त्यांचा थोडा वेळ आत्ता जरा मिळतो 2 आठवडे त्यासाठी त्यांनी कोल्हापूरमध्ये त्यांच्या आई वडिलांकडे आलेले आणि एवढ्या सगळ्या गडबडीत काकूला नको नको म्हणा असताना होई ती जेवणाला आम्हाला फोर्स करून बसवल्या स्किल्स हो मंडळी जिजा आता खाली लपलेली इथं आणि इथे ऍक्टिंग करते ती चाललंय हाड अँड सीक आता जेवण झालेलं आहे बहिणींचं आणि आता जेवण चाललेलं आता ह्यांचं चाललेलं लपाछपी जिजा कुठे गेली का दीदी लपाला समोरच म्हणजे 4 दिवस झाले जिजाचं आमच्या असे चॉकलेट चाललेत तिला आम्ही तिला मुद्दाम देत नाही रे तुझ्या एवढंच आहे ते चॉकलेट फॅमिली पॅक आहे आता भैया
हो हो फोटो आता व्हिडिओ नाही नाही ब्लॉग येते तो ब्लॉग मध्ये मस्त सगळं बोलता येते भेटता येते भैया तू म्हणलास आपण नक्की प्लॅन करूया भेटूया हॅपी जर्नी एन्जॉय करा थँक्यू सो मच यस हो 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 चालेल दादा आपण भेटू एकदा परत एकदा नेक्स्ट टाइम येस येस हो 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 स्वरा तू पण ना ब्लॉग करत राहा तू पण तुला काय लागलं मी तुला गाईड करतो हा हेल्प करतो तुला मी ओके डन बढिया चालेल की चालेल खेळायचं घेतलं हो हो बरं बरं ठीक आहे थँक्यू बोलली का थँक्यू बोलली का ठेवलं का हो पोचले की मेसेज फोन करतो मी चालेल यस चालेल भेटू बाय बाय अरे अरे मग तेच म्हणून आशूला पण तेच म्हटलेलं आपण सगळेच जर दोघं तिघं असं फॅमिली गेलं मजा येईल चालेल चालेल निघू मग चलो बाय 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 संपे ना हा तेच ना तसं हैदराबाद तसंच जवळ आहे Yes, bye. Chalo. Bye bye. Yes. Chalo. Bye 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 bye. Oh, are. Oh, okay. Bye. मंडळी आता तुम्ही बघितलं एवढ्या सगळ्या गडबडीत सकाळी मेकअप परत दुपारी मामाच्या घरातून बाहेर पडून आमच्या काकूड आम्ही गेलेलो आता तिथनं पुढे आम्हाला जायचं आहे दापोलीला थोडं बीच पण आता मुद्दा असा आहे की झाले 5 वाजलेले आहेत थोडं 3 वाजता निघायचं होतं खरं तर 3 वाजता निघायचं होतं पण 5 वाजले पण मजा आली आता सावकाश करत दापोलीपर्यंत जायचं थोडं लेट होणार पोहोचायला पण सावकाश जायचं आहे ऑलरेडी एक दुसरी टीम पुणे पोहोचली आहे आता टीम कोल्हापूर तिकडे चालली आहे लेट्स गो चालले ते सोबत आणि जोडत ते बनवतात हो का बघ ना ते काय घेऊन चालले ते बघ ना बघ किती मोठे ना म्हणजे आता आम्ही ना आतल्या रस्त्याला लागलोय हायवे आता सोडून लागलोय आपण आतल्या रोडला दापोलीच्या रोडला आतला म्हणजे सातारा सोडले सॉरी कराड सोडलाय एक फाटा आत गेलेला गावाचे नाव आता मला माहिती आहे पण तिथून आत चाललोय आपण लेट्स गो 5 hours later 10 वाजले आहेत करेक्ट आणि आम्ही पोहोचलोय चिपळूण मध्ये शिवराज ढाबा कराडवाला अख्खा मसूर आईस्क्रीम बघू की पुढं हे पार्सल सेवा चिपळूण आणि इकडे हे आहे चला थोडंसं खाऊ आणि मग निघू लगेच अख्खा मसूर आणि रोटी बस राईस आणि अख्खा मसूर पाहिजे का रोटी घेऊया तंदुरी रोटी हा चालेल अख्खा मसूर आणि अख्खा मसूर आणि रोटी रोटी बघा केवढी म्हणते वा आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट काय सांगायचं होतं काय शिवराज ढाबाचे एवढ्या ठिकाणी ब्रँचेस आहेत ही वर ब्रँचेस आहेत तुम्हीच बघा केवढ्या आहेत आम्ही काय वाचणार नाही पण बघा आता तुम्ही A few moments later. हॅलो मंडळी जेवण झालेलं आहे आणि चिपळूणमध्ये जेवलेलो आहे बरोबर आता 11 वाजता आलेले आणि निघालोय आता दापोलीसाठी जिजाने झोपली इथे बघा माऊकडे झोपली जिजा बरोबर अजून एक 1.5 तासात येईल असं वाटतंय सावकाशपणे जाऊ येस आता पुढे बघू लेट्स गो चला मंडळी आता हे दिसते लेफ्ट वाला हे सगळा समुद्रच आहे आणि लाल वाला आमचं हॉटेल आहे 9 वाजलाय
पाऊण वाजला आणि आता थोड्याच वेळात 1 मिनिटात पोहोचतोय आम्ही. पण आता रात्रीच तर काय समुद्र दाखवता येणार नाही. सकाळी दाखवूया. रोड खालून गेलाय काय? कर समोर. तर मंडळी आता हे समोर जे दिसते हा रस्ता रोडच्या पलीकडे लगेच आणि हे पायऱ्या सोडून डावीकडे दिसते ते समुद्राकडे जाते. समुद्राकडे जातो म्हणजे चिकटून नाहीये लगेच पण आहे लगेच आहे ऍक्च्युली लगेच आहे. हेच मी म्हणतो तुला की जे रस्ता आहे ना थोडासा जास्त आवड आहे पण इकडे लगेच बीच हे अजून जागेच आहेत कोण. हे आपलं हॉटेल नाही आहे पाहिजे. नाही आपलं नाही. साक्षी इकडे पण इकडे समुद्र आहे यार. कधी दिसणार हा आहे ना गाडी. हॉटेल आपलं हे नाही हे पहिलं. अरे हे बघितलेलं पहिलं हॉटेल बघितलं होतं का? हे फुल झाले म्हटले. द बीच हाऊस. बीच हाऊस जिचा असते ना ओरडल्यास जोरात गाडी आहे. फायनली परफेक्ट टायमिंगला पोहोचलो आहोत. 5 वाजता निघालो आणि आम्ही 5 वाजता 1 वाजला ऑलमोस्ट. थांबलो तर असं स्टे आहे. आता मला नाही वाटत की तू पूर्ण टूर दाखवता येईल नाही. उद्या मला वाटते दापोली. कुठं आलं जरा तिला घे ना आणि बाहेर की बाहेर 1 मिनिट. तू फक्त वाव आवाज कशाच येतो. चल कसा आवाज येतोय ये. तर म्हणजे आता इकडे समोर समुद्र आहे पूर्ण. आमचं बाळ आता उठलेलं आहे. उद्याच आता दिसणार समुद्र. आता नाही. बरं चला आता जाऊ रूम मध्ये सेटल. चला लेट्स गो. अशी आहे रूम. आमचं पिल्लू लगेच येऊन उड्या मारत आहे. बरोबर आता 1 वाजायला आलाय. पटकन आवरणार आणि झोपी जाणार आहे. आता भेजू उद्या सकाळी. आजचा व्लॉग स्विमिंग पूल. हो ऍक्च्युली तर स्विमिंग पूल आहे समोरच आमच्या रूमच्या समोरच आहे. तर आजचा व्लॉग इथंच संपवतो. भेटू